जागतिक जल दिनाचे औचित्य साधून आयोजित रायगड जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न। रायगड ओव्ही न्यूज दिनांक 22। मागील 4 ते 5 वर्षापासून जागतिक हवामान बदलाचा फटका, ग्लोबल वॉर्मिंग, आंबा, भाजीपाला, फळे, कडधान्य व सर्व प्रकारच्या फलोत्पादनावर झाल्याचा परिणाम कृषी फलोत्पादनातील शेतकऱ्यांचे उत्पादन घटून ते 50% आले आहे। उत्पन्न घटल्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आले आहे। महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील परहूर येथे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने जागतिक जलदिनाचे औचित्य साधून आज शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी श्री समर्थ कृपा वृद्धाम हॉल कृषी फलोत्पादन, सिंचन, पणन यावर आधारित जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते। त्याचं इम्प्लिमेंटेशन जे ॲक्च्युअल फील्डमध्ये व्हायला पाहिजे ते त्याच्या दोघांमध्ये गॅप असते किंवा हा आपल्याला दुरुस्त करायचा जो आहे हे दुरुस्त करावं लागेल। कारण काय की इथे आपल्या इथे समोर इथे बाजूला आपल्या इथे इतके शास्त्रज्ञ अवेलेबल आहेत आणि जे आपापल्या क्षेत्रात अतिशय संशोधन करतात आहे, पण ते संशोधन जे जोपर्यंत आपण ऐकून आणि त्याला इम्प्लिमेंट करत नाही म्हणजे त्याला आपण वापरात आणत नाही तोपर्यंत त्याच्या संशोधनाचा उपयोगच नाही। ते संशोधन आहे ते त्यांनी खूप वर्ष त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करून ते त्यांच्या अनुभवात झालेलं आहे। त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी जे सांगेल ते तसंच आपण आपल्या शेतीत वापरणं हे अतिशय गरजेचं आहे। ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत असे प्रॉब्लेम येतच राहतील। कारण काय की हे जागतिक हवामानाचं रोजच्या रोज लोकांना वेगवेगळे इलेक्ट्रिसिटी वाढ लागते, वाहनं नवी लागतात आहे। आपण पहिलेच बघायचो इथे आपण ज्यावेळेला अलिबाग ट्रेव्हर्स जायचो रस्त्यावर कोणीच राहायचं नाही, कोणीच नसायचं, सगळे सायकलीने जायचे किंवा आपण आता रोजच्या रोज बघतो की इतके सगळे वाहनं चालले आहेत। तुम्ही कुठेही जा सगळ्या हॉटेलमध्ये सगळीकडे एसी आहे, ते जाणार कुठे? हे इतकं जे आहे प्रोडक्शन करतो आपण इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन करतो आहे हे करतो म्हणजे सगळे आपण इंधन जाळतो आहे। ही गरज आहे आपल्याला, ही गरज राहणारच आहे, पण अतिशय उत्तमच आहे आणि आपण अजून त्याला उत्पादन कसं वाढेल, आपण उत्पादन कसं वाढवू शकतो याच्यावर तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि आपली भरभराट करून घ्या आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि माझे 2 शब्द, हवामानामध्ये जो बदल होतो त्याला वेदर म्हणतात आणि बऱ्याच कालावधीच्या जे वेदर आहे त्याची सरासरी काढून जे काही सांगितलं जातं त्याला आपण क्लायमेट म्हणतो। तर क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल, वेदर चेंज नव्हे। वेदर चेंजमध्ये हा दैनंदिन बदल, काल किती तापमान होतं आज कमी झालं का वाढलं, पाऊस काल किती पडला आज किती पडला त्यात किती फरक पडला, कारण त्याला आहे तापमान वाढीचा परिणाम। त्याचप्रमाणे दुसरं कारण आहे ते म्हणजे आपली जी झाडं झालेली आहेत ती झालेली आहेत जुनी, ज्यांचं लागवड 30-40 वर्षाच्या वरती झालेली आहे, त्यामुळे उत्पादकता घटलेली आहे। आज तुम्ही बघाल तर 23,12,300 हेक्टर क्षेत्र हे आंब्याखाली आहे पूर्ण भारतामध्ये आणि उत्पादकता 1.30 प्रति हेक्टर एवढी आहे। या कोकणातल्या या पट्ट्यातल्या तो म्हणजे कर्नाटकाच्या आंब्याचं, जसं पांढऱ्या कांद्याला पण आहे सावट ते म्हणजे गुजरातच्या कांद्याचं। आज तुम्ही रस्त्यावर बघितला तर अलिबाग मधला कांदा तुम्हाला कमी दिसेल पण गुजरात मधला कांदा जास्त दिसेल, हे कटू सत्य आहे। पण यावर सर्वांवर मात करण्यासाठी साहेब मगाशी SDO साहेब म्हणाले की गटशेती हा एक उत्तम पर्याय आहे आणि गटशेती केली तरच आपण यातून सावरू शकतो। दुसरीकडे अपेक्षित उत्पादन येत नसल्यामुळे देशांतर्गत व्यापार व निर्यातीवर विपरीत परिणाम होत आहे। हवामान बदल क्लायमेट चेंज ही समस्या राज्यात सर्व प्रकारच्या फलोत्पादनात दिसत आहे। त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच सर्व प्रकारच्या फलोत्पादनातील शेतकरी आज त्रस्त आहे। फलोत्पादनावर मावा, तुडतुडा व थ्रिप्ससारखे फुलकिडे यांचा होणारा वाढता प्रादुर्भाव यासाठी शासन, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे, कृषी अनुसंधान परिषद ICAR, भारत सरकार या यंत्रणांकडे आमचा अभ्यासपूर्ण पाठपुरावा सुरू आहे, त्याला प्रतिसाद मिळतो। दुर्दैवाने कीड रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे यात आपण यशस्वी होताना दिसत नाही। शेतकरी वर्गाला काढणी पश्चात तंत्रज्ञानाबरोबरच आपला माल सुस्थितीत ठेवण्यासाठी पॅकेजिंग व्यवस्था, हे उत्पादन आवश्यक त्या मंडईत पोहोचवण्यासाठी अद्ययावत वाहतूक व्यवस्था, मालाचा साठा करण्यासाठी सक्षम गोदाम व शीतगृहाची यंत्रणा उभारणे
या बाबतीत महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं आवश्यक ते सहकार्य करण्यात येत आहे. कृषी क्षेत्र हे न थांबणारे क्षेत्र आहे. याचा प्रत्येक कोरोनासारख्या जागतिक संकटात देखील आला व हे चक्र कायम सुरू होते ही अभिमानाची बाब आहे. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.